जय या प्लीज आपण यायचं आहे. जय टवळे आपल्याला विनंती आम्ही करतोय. येत आहेत. हॅलो. तर नक्कीच आमचे दोन पंच थोडा स्पीडअप करायचा आहे. राम पाटील सर आणि बालू फडके आपल्याला पाहायला मिळतील. तर नक्कीच स्पायचा मॅच बॉल आपण कमिटीकडे जमा करायचा. नंतर मॅच झाल्यानंतर आपली इनिंग संपल्यानंतर मॅच बॉल जमा करायचा. तर नक्कीच पंच वेळेची पाबंदी असेल दोन्ही टीमसाठी. तर नक्कीच पंचांना विनंती आहे थोडा स्पीडअप करायचा. तर पंच थोडी मॅच थांबवायचा. पहा आयोजकांचा डिसिजन येणं पेंडिंग घ्या. पंच थोडी मॅच थांबवायची. दोन बॉलिंग ट्रॅक वरती नवनाथ सज्ज. पंचांना विनंती आहे 2 मिनिटं मॅच थांबवायच्या. 9 बॅट्समन जाईल. फलंदाजावरती थोडं आक्षेप आहे. नक्कीच हा डेड बॉल असेल. पंचांना विनंती मॅच रिटर्न चालू होणार आहे. तर नक्कीच दोन्ही टीमला विनंती आपण 12वा प्रतिनिधी पाठवायचा समालोचन कक्षामध्ये. मॅच स्टार्ट होणार. पंचांचा ग्रीन सिग्नल. बॉलिंग ट्रॅक वरती नवनाथ सज्ज. नवनाथचा पहिलाच बॉल लिडिंग आहे. क्षेत्ररक्षक असतील चेंडू खाली. एक धाव कंप्लीट झाल्या. मिस्टँडिंग फिल्डिंग झाली. तत्वरी एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने संघाचं अकाउंट ओपन होत असताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. बॉलिंग ट्रॅक वरती नवनाथ. तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं 10 मिनिटांमध्ये 2 षटक फेकणं गरजेचं आहे. वेळेची पाबंदी असणाऱ्या नॉन स्ट्रायकिंग वरती अक्षय परबला आपण पाहतो. हो या वेळेस काय फटका आहे. कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट झालं. एका धावेने धाव फलक मात्र थोडं का होईना पुढे सरकत्या. 2 धावा. तर नक्कीच रमण सरांसाठी कॅश प्राइज ओपन झाल्या 1111 रुपया. ट्रिपल एक्का आपल्याला पाहायला मिळतं इथून प्रत्येक चौकार षटकारासाठी. हो यावेळेस उंचावरून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक असतील चेंडू खाली. थोडं फंबल झाल्या. तत्परी देखील एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट झाले. थोडा
आपल्याला पाहायला मिळत्या. तर नक्कीच रमणजी सर यांच्यासाठी प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल आमच्या संदीप दादा ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा नवनाथ कमालीची गोलंदाजी पहिला षटक मार्गस्थ पाहायला मिळत्या. तर नक्कीच पुन्हा एकदा बाटेक मार्कवरती सज्ज असताना नवनाथचा यावेळेसचा चौथा बॉल. हो कोला टाकलेला बॉल इथं मात्र पाहायला मिळत्या. कमालीची गोलंदाजी नवनाथची पाहायला मिळत्या. हा लाय डॉट बॉल धाव फलकावरती धाबा जाऊन पोहोचल्या त्या तब्बलला फक्त आणि फक्त 3. चौथा चेंडूला डॉट 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे नवनाथ. यावेळेसचा बॉल कमालीचा फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षण थोडं खराब आहे. तत्परी एक धाव कंप्लीट झालं. एकाच धावेनं समाधानी राहावं लागत्या. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळत्या. 4 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा चेंडू बाकी बॉलिंग ट्रॅक वरती नवनाथ सज्जा. हो हो फुल टॉस बॉल चेंडू उभे ते क्षेत्ररक्षक असतील चेंडू खाली पण तो एक टप्पा चेंडूला पकडतील. तत्परी एक धाव कंप्लीट झाल्या. एका धावेने पंचामाल दर्शवतील. षटक क्रमांक पहिला संपला. धाव फलकावरती धावा शांतान संयमी 5 धावा आपल्याला पाहायला मिळतील. तर नक्कीच थोडा स्पीडअप करायचा. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज ओमकार मडवी लाभा पाहतोय. तर नक्कीच दुसऱ्या बाजूला बॅटिंग मार्क वरती सलामीला गेलेला फलंदाज अक्षय लाभा पाहतो. अक्षयच्या बाट मधून मोठमोठे फटके येणं गरजेचं परंतु अक्षयला मात्र पूर्णपणे शांत ठेवलं नवनाथनं आपल्याला पाहायला मिळत्या. थोडा स्पीडअप आहे पहा. टीम मेंटेनन्स आपण खूपच उशीर खर्च करता. वेळेची पाबंदी असणारे अद्यापही 7 मिनिटं झाले. 3 मिनिटांमध्ये आपण जर हा षटक संपला नाही तर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. थोडा स्पीडअप करायचं पहा. 7 मिनिटं ऑलरेडी संपलेले आहेत. आपल्याकडे 3 मिनिटं असणार आहेत. 3 मिनिटांमध्ये आपण 6 चेंडू जर फेकी नाही केले तर एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. हो अक्षयला पूर्णपणे बीट करतोय. कमालीची गोलंदाजी लाईन आणि लाईन अचूक टप्प्यावरती पडत असताना यष्टीरक्षकाची कोणतीही चुकी नाही. आलाय निर्धाव चेंडू. ओमकारची कमालीची गोलंदाजी. यावेळेस फुलर लाईनचा बॉल होता. यष्टीरक्षकानं चुकी केली. बॉल जातोय गोळीच्या वेगानं बॉडी लाईनच्या लगत. हा येतोय शानदार चौकार. आता मात्र अक्षयला शांत राहणं गरजेचं नाही. पुन्हा एकदा तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज ओमकार. पंचांच्या उजव्या इष्टीकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. आता ऑन फायर आपण पाहायला मिळतोय. अक्षयला आपण पाहतोय. हो या वेळेसचा बॉल कमालीचा लेंथ आणि लाईन अचूक टप्प्यावरती परत असताना आपल्याला पाहायला मिळते. आलाय डॉट बॉल. 1-13 तो 1 मेरा आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र पहिला मागच्या बॉलवरती आला चौकार. त्याच्यानंतर आला डॉट बॉल. पुन्हा एकदा चौथा चेंडू. हो हो पन्नाट वेग आहे गोलंदाजीमध्ये. अचूक लेंथ आणि लाईनचा टप्पा पाहायला मिळते. इथून मात्र पुन्हा एकदा आलाय डॉट बॉल. लागोपाठचे 2 बॉल आला डॉट
आपल्याला पाहायला मिळतं. कमबॅक कसं असावं ना त्याचं जिवंत उदाहरण देत असताना इथून मात्र ओमकारला आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहे. हो यावेळेस मात्र खोलात टाकलेला बॉल यष्टीरक्षक सुखी करते. तत्परी एक धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट झाली आहे. पंच आम्हाला दर्शवतील शतकचा शेवटचा चेंडू बाकी आहे. षटक क्रमांक दुसरा मार्गास्थ असताना धाव फलकावरती धाबा डबल जाऊन पोहोचल्या 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हो यॉर्कर लाईनचा बॉल होता. यष्टीरक्षक अतिशय चपलाईचा होता. आपल्याला पाहायला मिळेल. शतक क्रमांक दुसरा देखील संपला. धावफलक डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. संपण्याच्या आधी पहा 2 टीमला विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायच्या. बेलोस त्याच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ असेंब्ली सेल आपल्याला पाहायला मिळेल. बेलो टीमचा संघनायकांना यायचं नाणेफेकीसाठी. षटक क्रमांक तिसरा मार्गास्थ. षटक तिसरा संपण्याच्या आधी दोन्ही संघांना विनंती आहे की आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचा. इथं मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती चौथा गोलंदाज सज्जा. तिसरा अमितला आपण पाहतो. रनअप कमालीचा. इथं मात्र बॉलिंग देखील कमालीची. पहिलाच बॉल लिडिंग एज होती. यष्टीरक्षकांना सुखी केली. बॉल आला डॉट. धाव फलकावरती धावा अद्यापही स्थिर. लो स्कोरिंग मॅच होती की काय आपल्याला पाहायला मिळेल. हो कमालीची गोलंदाजी होते. भन्नाट वेगे गोलंदाजी मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. असेंब्ली सेल त्याच्या विरोधात फाईट करेल बेलो संघ. पुन्हा एकदा तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. हो या वेळेला चेंडू अपत्य. क्षेत्ररक्षक असतील चेंडू खाली. कोणतीही चुकी नाही. याच बॅट्समॅन आउट. फलंदाज आपल्याला पाहायला मिळत्या. बाद होत असताना अक्षयच्या वारी शांत पूर्णपणे शांतानं संयम ठेवलं होता. पूर्णपणे जखडून ठेवलं अक्षय याला. पहा 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर नाणेफेकी जिंकल्या सेल टीमनं. असेंब्ली सेल टीमनं नाणेफेकी जिंकल्या. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. तर रेडी राहायचा. सागरला आपण पाहतोय. चेंडू हवे ते चुकीला माफी नाहीये. झेल सुटला. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो थोडा खराब राहिला आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. तर नक्कीच जर आमचे रुपये जाता आणि जर कॅश तोडली तुमच्या त्यांचे 200 रुपये कापले जातील. दोन चेंडू किया. हो ऑफ साईडच्या दिशेने कमालीचा फटका. जणू काय लेदर क्रिकेटचा वापर करत्या. इथून चेंडू जातोय धन 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 बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो एक चौकार. धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. या वेळेसला पुन्हा एकदा ताचरीतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाची चुकी. पंचामा दर्शवतील बाईच्या स्वरूपामध्ये मिळते एक धाव. षटक क्रमांक तिसरा देखील संपला. धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या 17 विजया. 18 धावा. 18 बॉल आणि 18 धावेची गरज आहे. थोडं स्पीडअप करायचं आहे आपल्याला पाहायला मिळेल.
त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. 10 मिनिटांमध्ये 2 षटक संपणं गरजेचं आहे. तर नक्कीच मेंटेनन्स टीमला विनंती आहे, आपण बॅट्समन लवकरात लवकर पाठवायचा खेळपट्टीवरती. पहा मेंटेनन्स टीम आपण आपली सलामीची जोडी त्वरित पाठवायची मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण देखील लाभाचं आहे. स्टाफ 2 आपल्याला पाहायला मिळेल. 18 धाब्यांची गरज आहे. अद्यापही 18 चेंडूचा केल्या. तर नक्कीच पहा स्टाफ 2 आपण थोडं स्पीडअप करायचं. आपल्याला वेळेची पाबंदी असणार आहे. 18 धाब्यांची गरज आहे. थोडी लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्टाफ 2 पहा वारंवार आपल्याला कॉल केला जातोय, आपण थोडं स्पीडअप करायचं. पहा वारंवार कॉल केला जातोय. स्टाफ 2 आपल्याला आता पॅनलाइज केलं जाईल. आपल्या फक्त आणि फक्त 18 धावा झाल्यात. आपण भरपूर वेळ खर्च करता. राहुल तर स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळेल 9 बॅट्समॅन. मेंटेनन्स टीम आपला 12वा प्रतिनिधी पाठवा. मेंटेनन्स टीम आपला 12वा प्रतिनिधी पाठवा. तांडेल मामा एका बाजून स्ट्रायकिंग वरती राहुलला आपण पाहतो. तर बॉलिंग ट्रॅक वरती तर नक्कीच पुन्हा एकदा आला डॉट बॉल. पंच पहिल्या चेंडूवरती 1 धाव. त्याच्यानंतर आली दुसरा बॉल डॉट.
आता स्ट्रायकिंग वरती राहुल या एक धाव कंप्लीट झाल्या. सौरभच्या बॅट मधून एक धाव कंप्लीट झाल्या. राहुलला एक बॉल डॉट. त्याच्यानंतर आला झेल बाद. यास बॅट्समॅन आउट. राहुलच्या पारीचा अंत झाला आपल्याला पाहायला मिळत्या. बॉल एंड ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. Jazz in the mix. सौरवला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज पंचांच्या इष्टीकडून बॉल करण्यासाठी. इथून मात्र न बॅट्समॅन नवनाथला आपण पाहतो. षटक क्रमांक पहिला मार्गात असताना P1चं षटक कसं फेकावं त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला देत असताना सौरभला आपण पाहतोय. 18 धाब्यांची गरज होती. एक धाव कंप्लीट झाल्या. न बॅट्समॅन नवनाथला आपण पाहतो. हो ऑफ साईडच्या दिशेने लेट कट केलून काढल्या. क्षेत्ररक्षक असिल चेंडू खाली. चेंडू जात आहे वन बाउन्स बॉर्डर लाईनच्या बाहेर. दणदणीत चौकार. Jazz in the mix. लेट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक असतील चेंडू खाली. ओहो झेल ड्रॉप. झेल जमिनीला दांग करतो. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो थोडं खराब. 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. 7 धावा धाव फलकावरती लागला गेला. षटक क्रमांक पहिला मार्गात असताना शेवटचा चेंडू बाकी या सौरव याचा. स्ट्रायकिंग वरती नवनाथ. हो यावेळेस पुन्हा एकदा लेट कट केलून काढलाय. क्षेत्ररक्षक नसतील चेंडू खाली. बॉल जातोय बॉर्डर लाईनच्या बाहेर. दन 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 चौकार. तर नक्कीच पहा बैलो टीम आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी रेडी राहायच्या. 12 चेंडू 7चं समीकरण उरल्या. समीकरण आता मात्र सोप्या नवनाथसाठी आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडूवर 7चं समीकरण उरल्या. इथं मात्र बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आपल्याला पाहायला मिळेल. सागरला आपण पाहतो. 12 चेंडूवर 7 धाबांची गरज या. सागर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज पंचांच्या डावा इष्टीकडून. आता मात्र स्ट्रायकिंग गेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. सौरभला आपण पाहतो. हो या बैला उंचावर मारला. क्षेत्ररक्षक असतील चेंडू खाली. सुखी करतायत. एक धाव कंप्लीट झाली. तर मेंटेनन्स टीम 2 धाबा कंप्लीट झाल्या. मेंटेनन्स टीम आपण थोडं शांतता घ्या. 3 धाबा देखील कंप्लीट झाले. क्षेत्ररक्षण थोडं खराब. 3 धाब्यानं समाधानी राहावं लागेल. आता स्ट्रायकिंग वरती नवनाथ. मेंटेनन्स टीम आपण थोडं शांतता घ्यायच्या. 4 धाब्यांची गरज आहे अद्याप. 11 चेंडू 4 धाब्यांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र 11 चेंडूने 4 धाब्यांची गरज आहे. हो या वेळेस नवजातचा फटका स्ट्रॉंग आहे. चेंडू जातोय. मॅच विनिंग शॉट हा येतोय. ब्रँडेड षटकार. टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायच्या. तर नक्कीच बॉल कुठे घेऊन यायचं आपण. तर असेंब्ली सेल डिपार्टमेंट आपण त्वरित आपली सलामीची जोडी पाठवायची मैदानामध्ये आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं बैलोस टीम. तर नक्कीच पहा मेंटेनन्स टीम आपल्याकडे साठी एक सूचना आहे. आपला तांडेल मामाने तिथं सफरचंद काय ठेवले ना तो फ्री आहे. जा
तर नक्कीच तांडेल मामा यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत्या फ्रीमध्ये सर्व फ्रुट्स आपल्याला पाहायला मिळतील. मेंटेनन्स टीम जिंकण्यासाठी फक्त मेंटेनन्स टीम